तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, गोवराची लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. जी गोवर आहे, गोवराची जी लस आहे ही बालकाला किती महिन्यात द्यावी लागते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई 9 ते 12 महिने. लक्षात ठेवा, जन्मल्यापासून 9 ते 12 महिन्यामध्ये बालकाला गोवर याची लस द्यावी लागते. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते? प्रश्न हा मित्रांनो महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पहा 2017 आणि 2021ला जशास तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर शरीरातील सर्व भागातील जे काही रक्त आहे ते हृदयाकडे वाहून आणणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात तर त्यांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, त्याला शिरा असं म्हटलं जातं. शिरा किंवा नीला ऑप्शनमध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक दिलेला असणार आहे. लक्षात ठेवा, शिरा किंवा नीला. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे त्याला NARI म्हणतो, तर हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारला होता पहा, NARI याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. लक्षात ठेवा, फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हे जे आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे. ऑप्शन क्रमांक ई पुणे या शहरामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुण्यामध्ये स्थित आहे नारी म्हणजेच नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? पहा या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे. पहा उपक्रमाचं नाव काय आहे? राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम. याची सुरुवात जी आहे ही आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर 1982. 1982 या वर्षापासून आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? पहा जे आपलं ब्लड आहे आणि ब्लडमधलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्याची लेवल कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, जे तुळस आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तुम्हाला सांगतो मी 4 वेळा विचारण्यात आला होता. 2 वेळा हा प्रश्न सरळ SRPF जी भरती झाली आहे म्हणजे पोलीस भरती त्यामध्ये विचारण्यात आला होता. 1 वेळा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आलेला होता आणि 1 वेळा हा जो प्रश्न आहे हा ITI साठी विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती आहे तुळस. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो जेवढ्या काही पहा आपल्या ह्या पाठीमागं म्हाडा किंवा ज्या काही DMERच्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत किंवा सर्वात सोपं म्हणजे TCSने जेवढ्या काही आतापर्यंत परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विचारण्यात आलेले आहेत पहा महत्त्वाचे दिनविशेष, जे की दिनविशेष आपल्याला तांत्रिक असणार आहेत. या ठिकाणी पहा यावर्षी जिल्हा परिषद जे आहे हे IBPS घेत आहे, म्हणजे जिल्हा परिषदची भरती कोण घेत आहे? IBPS घेत आहे. त्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील तांत्रिक आहे. पहा परिचारिका दिन भारतामध्ये कधी जागतिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा करतात? तर याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक ए 12 मे हा जो दिवस आहे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच प्रकारचे जे काही आपल्याला महत्त्वाचे जागतिक दिनविशेष आहेत ते जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण पूर्ण राष्ट्रीय आणि जागतिक असे दोन्हीही दिनविशेष घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर होईल 12 मे जागतिक परिचारिका दिन. प्रश्न 7 आहे, शेतीच्या कामाचा समारोप घेऊन किंवा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या ठिकाणी एक उत्सव आहे माघ बिहू. हा जो उत्सव आहे हा कशासाठी साजरा केला जातो? जे शेतीचे काम आहे ते पूर्ण संपल्याच्या नंतर म्हणजे त्या कामाचा निरोप म्हणून एक एक उत्सव साजरा केला जातो माघ बिहू नावाचा. तर तो कोणत्या राज्यामध्ये करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जे आसाम राज्य आहे. पहा आसाम या राज्यामध्ये माघ बिहू हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? पहा आपलं काय प्रश्न विचारलाय?
सुवर्ण पदक म्हणजे जे ऑलिम्पिक झालेलं आहे, तर ऑलिम्पिकमध्ये सर्वात असा पहिला कोणता खेळाडू आहे की त्यांनी सर्वात पहिलं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे? लक्षात ठेवा, हा प्रश्न मित्रांनो इतका वेळा विचारण्यात आलेला आहे कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अभिनव बिंद्रा. हा पहिला भारतीय खेळाडू आहे की जो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि जो आहे तो नेमबाजी या खेळामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. आणि सर्वात पहिलं ऑलिम्पिक मेडल जे होतं ते होतं खाशाबा जाधव यांचं, आणि जे त्यांनी हेलसिंकी या ठिकाणी जिंकलेलं होतं. लक्षात ठेवायचं हेलसिंकीमध्ये. आणि खाशाबा जाधव जे आहेत ते एक कुस्तीपटू होते. लक्षात ठेवा. आणि जे विश्वनाथन आनंद आहेत हे ग्रँडमास्टर आहेत म्हणजे चेसपटू आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अभिनव बिंद्रा यांनी पहिलं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. प्रश्न 9 आहे, प्रशांत महासागर किंवा त्यालाच पॅसिफिक ओशन म्हणतो, तर या महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? पहा, जी पूर्ण अशी पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीचा असा किती टक्के भाग आहे? तो भाग पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला जवळपास 3 वेळा आन्सर जे आहेत हे वेगवेगळे विचारण्यात आलेले होते. म्हणजे जे पर्याय होते ते तीनही प्रश्न आपल्याला ऑप्शन वेगवेगळे होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पहा, पर्याय क्रमांक 4 तर 32%. पहा, 32% इतका जो भाग आहे हा पृथ्वीचा भाग जो आहे तो पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे. या ठिकाणी कधी कधी आपल्याला पहा मित्रांनो 30% देखील उत्तर येतं, पण ज्या ठिकाणी विकिपीडिया माहितीनुसार जर विचारला आपण तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 32 असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि TCSने जो प्रश्न हा घेतलेला होता त्यामध्ये देखील 32%चा उल्लेख केलेला होता. म्हणजेच प्रशांत महासागर जो आहे हा पृथ्वीचा एकूणपैकी 32% हा एकटा आहे पॅसिफिक महासागर. पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, सन 1897 मध्ये डॅश यांनी रोग ॲनाफिलिस जातीची मादी जी आहे या डासामुळे मानवामध्ये पसरत असतो हे सिद्ध केलं व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला. पहा, या ठिकाणी प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आरोग्य विभागासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. या ठिकाणी काय सांगितलं आहे की कधी 1897 साली असा कोणता शास्त्रज्ञ आहे की त्यांनी ॲनाफिलिस जातीची जी मादी आहे डासाची मादी, तर त्यामुळे माणसामध्ये रोग पसरत असतो आणि त्याचपासून पहा जो हिवतापाचा जंतू आहे त्याच्या जीवनचक्राचा शोध लागलेला आहे. म्हणजेच तो शास्त्रज्ञ कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर डॉक्टर रोनाल्ड रॉस जे आहेत त्यांनी 1897 मध्ये सिद्ध केलं होतं की जे आजार आहेत ते ॲनाफिलिस जातीची जी मादी आहे त्या डासामुळे मानवात पसरत असतात आणि हिवताप जंतूचा त्यांनी जीवनचक्र कसं असतं त्याचा शोध लावलेला होता. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल डॉक्टर रोनाल्ड रॉस. प्रश्न क्रमांक 11 आहे, पुस्तक, मूल, फळ, चित्र या शब्दांचे लिंग ओळखायचं आहे. मराठीमध्ये सर्वात सोपे प्रश्न विचारले जातात पहा मित्रांनो, त्यातीलच हा एक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपल्याला म्हाडा 2022 मध्ये झालेले आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. पहा, आपण म्हणताना काय म्हणतो, ते पुस्तक, ते मूल, ते फळ, ते चित्र. ज्या ठिकाणी लक्षात ठेवा तो असा जर उल्लेख केला तर हा शब्द होतो पुल्लिंगी. ते ज्या ठिकाणी ती हा जो शब्द केला तर तो होतो पहा स्त्रीलिंगी. आणि ज्या ठिकाणी ते असा उच्चार असतो ते असतं नपुंसक लिंगी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. पहा, ते पुस्तक, ते मूल, ते फळ आणि ते चित्र. ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा तेचा उल्लेख केला तर ते होतं पहा नपुंसक लिंगी शब्द. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अखिल भारतीय किसान सभा याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षाची आहे? आणि जो महाराष्ट्राचा किंवा भारताचा जो इतिहास आहे त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. जी पाठीमागं नगर परिषद भरती झालेली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, तर अखिल भारतीय किसान सभा जी आहे त्याची जी स्थापना आहे ती 1936 म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल 1936ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, नवीन राज्याच्या निर्मितीसाठी संदर्भातील प्रक्रिया भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये पार पाडली जाते? आणि हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, तलाठी जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा त्याच्या संदर्भात जे काही कलम आहे तर ते कलम कोणतं आहे? लक्षात ठेवा, नवीन राज्य निर्मितीसाठी कलम वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक ए कलम 2. कलम 2 जे आहे हे आपलं उत्तर होईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए.
प्रश्न 14वा आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल? मित्रांनो, या ठिकाणी IBPS जे आतापर्यंत पॅटर्न आपण पाहिलेला आहे पहा झेडपीमधील, त्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, म्हणी विचारल्या जातात, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द असे हे महत्त्वाचे जे 5 पॉईंट आहेत यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. त्यातीलच म्हण एक आहे पहा दुभत्या गाईच्या लाथा गोड, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक बी, फायद्यासाठी अपमान सहन करून घेणे. लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे पहा तलाठी भरतीमध्येच, कारण हा जो पूर्ण पॅटर्न आहे हा आपण पॅटर्न TCS आणि IBPSचा फॉलो करत आहेत. आणि प्रत्येक वेळे मित्र काय म्हणतात आपले विद्यार्थी की सर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाहीत. पण मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण मागील म्हणजे प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत त्यातीलच घेतलेले प्रश्न आहेत. म्हणजे हे प्रश्न 100% आपल्याला विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या 200 पेक्षा जर जास्त म्हणी पाहायच्या असतील तर त्या म्हणींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच म्हणींपैकी आपल्याला 1 ते 2 म्हणी ह्या पूर्ण परीक्षेमध्ये विचारल्या जातात. प्रश्न क्रमांक 15वा आहे 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणती पर्वतरांग ओळखली जाते? पहा किती दिला आहे इथं अंतर, उंची किती दिली आहे? 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचं माहेरघर म्हणजे ज्या ठिकाणी अशी पर्वतरांग की त्यामध्ये सर्वात जास्त जे शिखर आहेत ते 8000 मीटरपेक्षा जास्त उंच आहेत, ती पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, जी काराकोरमची पर्वतरांग आहे यामध्ये 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे शिखर आहेत, त्यामुळे त्याला माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पर्वत शिखरांचे माहेरघर, आणि ती पर्वतरांग आहे काराकोरम पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 16 आहे वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. पहा वृश्चिक ही जी आहे ही एक रास देखील आहे, 12 राशीपैकी एक रास देखील आहे वृश्चिक. त्यावरून आपल्याला हा शब्द लवकर लक्षात आला पाहिजे. आणि वृश्चिक हा जो समानार्थी शब्द आहे त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक बी, विंचूला म्हणतात पहा वृश्चिक. अशाच पद्धतीचे आपण नुकतेच पहा 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत आणि ते शब्द जे आहेत आतापर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर वृश्चिकचा समानार्थी शब्द आहे विंचू. आणि आपल्याला असेच जर शब्द मिळवायचे असतील तर त्याची लिंक देखील मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. प्रश्न 17वा आहे ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत नसून कर्म प्रथमतः असते तो प्रयोग म्हणजे डॅश. पहा असा कोणता प्रयोग आहे की त्या प्रयोगामध्ये जो कर्ता आहे, कर्ता हा प्रथमात नसतो आणि ते कर्म आहे ते कर्म प्रथमात असतं, तर त्या प्रयोगाला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, त्याला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. पहा कर्मणी प्रयोगाची मराठीत सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे. ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रथमात नसतो पण कर्म जे आहे हे प्रथमात असते तो प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18वा आहे भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन याची स्थापना करण्यात आलेली आहे? कारण हा जो प्रश्न आहे हा GK मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आत्तापर्यंत 2 वेळा परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी कशाची स्थापना? तर भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन याची स्थापना करण्यात आली, ते वर्ष कोणतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, 1914 यावर्षी करण्यात आलेली आहे भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना. पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणत्या आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही? म्हणजे असा खालीलपैकी कोणता आजार आहे की आत्तापर्यंत त्याची वॅक्सिन जी आहे ही तयार झालेली नाही किंवा एक प्रकारे ती अवेलेबलच नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, म्हणजेच पहा जो एड्स आहे तर एड्सची जी आजाराची जी लस आहे ती आत्तापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध झालेली नाही. यामध्ये स्वाईन फ्लूची आहे, धनुर्वात, कोविड-19 आणि गोवर या सर्वांची आहे, फक्त एड्सची आत्तापर्यंत लस उपलब्ध नाही. पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? या ठिकाणी एक उत्सव दिला आहे तोखू इमोंग हा उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, जे नागालँड आहे मित्रांनो. पहा नागालँड, तर नागालँडमध्ये तोखू इमोंग नावाचा उत्सव साजरा केला जातो. पर्याय डी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे
कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता 2022च्या. कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अपकीर्ती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द जरी पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण प्रत्येक म्हणजे जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत हे 200 पेक्षा जास्त प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी डॅश व जास्तीत जास्त डॅश इतकी असते. पहा, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला IBPS मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. ग्रामपंचायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे 1958चा, त्यामधील कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची जी सदस्य संख्या असते ही कमीत कमी किती असायला पाहिजे? कमीत कमी 7 असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 17 असायला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक C आपलं योग्य उत्तर होईल. कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असले पाहिजेत. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातींना किती जागा राखीव असतात? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर पंचायत समिती सदस्य जे असतात त्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागा किती राखीव असायला पाहिजेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई. दर लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा ज्या आहेत त्या रिकाम्या असतात, म्हणजेच राखीव असतात. यामध्ये टक्केवारीमध्ये दिल्या जात नाहीत. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीमध्ये ती लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या जातात. ऑप्शन ई आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? 3 वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे आणि 2023ला जी झाली भरती त्यामध्ये देखील हा प्रश्न 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना जी आहे ही डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर होईल, डिसेंबर 1953. प्रश्न क्रमांक 25 आणि या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती करते म्हणून त्याला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? पहा, प्रश्न परत एक वेळा ऐका मित्रांनो. खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की ते शहर मोठ्या प्रमाणावरती शस्त्रक्रिया उपकरणं जे आहेत त्यांची निर्मिती करतं म्हणून त्या शहराला विज्ञान शहर असं म्हटलं जातं? तर त्या शहराचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक 2 जे अंबाला शहर आहे. तर अंबाला या शहराला विज्ञान शहर असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणं जे आहेत त्याची निर्मिती केली जाते म्हणूनच त्याला विज्ञान शहर असं म्हटलं जातं. पर्याय B आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अमेरिकेत सर्वप्रथम एड्स रुग्ण 1981 मध्ये आढळला होता. तर भारतामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये डॅश या वर्षी सर्वप्रथम एड्स रुग्ण आढळला. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे कारण यामध्ये आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. लक्षात ठेवा, सर्वात पहिला प्रश्न काय आहे की एड्सचा जो रुग्ण आहे तो सर्वात पहिला कोणत्या देशामध्ये आढळला? तर लक्षात ठेवा, अमेरिका म्हणजेच USA या देशामध्ये आढळला. जर आपल्याला कोणत्या वर्षी आढळला असं विचारलं तर 1981 या वर्षी आढळला असं सांगायचं आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे की भारतामध्ये, लक्षात ठेवा, भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात पहिला रुग्ण आढळला. कोणत्या वर्षी आढळला? तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक B 1986 साली भारतात आपल्या तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात पहिला एड्स रुग्ण आढळलेला आहे. पर्याय क्रमांक B आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, थेय्याम हा प्रसिद्ध विधी संबंधीचा नृत्य प्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पहा, थेय्याम नावाचा एक नृत्य प्रकार आहे थेय्याम आणि हा जो नृत्य प्रकार आहे हा विधी संबंधीचा असणारा नृत्य प्रकार आहे. तो कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई. तर तो जो आहे तो केरळ या राज्यामध्ये असणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे किंवा नृत्य प्रकार आहे, तो आहे थेय्याम. ऑप्शन क्रमांक ई. प्रश्न क्रमांक 3 आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण पहा युनो म्हणतो कारण एका परीक्षेमध्ये आपल्याला युनोचा फुल फॉर्म विचारला होता. फुल फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने
15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून डॅश यांचा वाढदिवस घोषित केलेला आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी देखील आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळणार आहेत. पहिला प्रश्न युनोचा फुल फॉर्म युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. दुसरा प्रश्न आहे की कोणता दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो जागतिक विद्यार्थी दिन. पण या ठिकाणी प्रश्न आहे की कोणाच्या वाढदिवसानिमित्त तो साजरा केला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी प्रश्न अजून एक चुकला आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं उत्तर आहे. तर अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांचा वाढदिवस कधी असतो 15 ऑक्टोबरला, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त युनोने जागतिक विद्यार्थी दिवस हा घोषित केलेला आहे. पर्याय क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता आहे. पहा कशासाठी, तर क्षयरोगासाठी सध्या भारतामध्ये कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 25% आपले विद्यार्थी जे आहेत हे चुकीचं आन्सर देत आहेत. आपण टेलिग्रामवरती देखील पोस्ट केला होता आणि यूट्यूब चॅनलवरती देखील पोस्ट केला होता. त्या ठिकाणी 25% जास्त टक्के विद्यार्थी आपले चुकीचं आन्सर देत आहेत. लक्षात ठेवायचं आहे. तर तो जो कार्यक्रम आहे तो आहे ऑप्शन क्रमांक D, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. हा जो आहे हा सध्या कार्यरत आहे आपल्या भारतामध्ये. यापूर्वी लक्षात ठेवायचे कसा होता क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, असा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन हा तर कधीच नसणारे क्षयरोगाच्या यादीमध्ये. आणि आपले विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी 15% लोकांनी हे उत्तर दिलं होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हे थोडेसे महत्त्वाचे आहेत. पर्याय क्रमांक D आपलं योग्य आन्सर होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अन्नपचनाचे काम किंवा अन्नपचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा 2013ला विचारला होता, 2017ला विचारलाय, 2021ला देखील विचारलाय आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. जे अन्नपचनाचे काम करणारे जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे जे काही अवयव आहेत अन्नाला पचन करणारे, तर ते कोठे असतात किंवा कोणत्या भागात असतात. तर लक्षात ठेवायचे, नावावरून आपल्याला समजलं पाहिजे. उदर म्हणजे काय, तर उदर म्हणजे पोट, म्हणजेच ते उदर पोकळीमध्ये असणार आहेत, म्हणजेच पोटामध्ये. पर्याय क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो. पहा पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात. या ठिकाणी हा प्रश्न देखील आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक B, जे तुरटी आहे. तुरटी ही पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येते. लक्षात ठेवा, या ठिकाणी भरपूर विद्यार्थी खाता सोडा लिहितात. खाता सोडा हे उत्तर आपलं चुकीचं असणार आहे. तुरटी हे आपलं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक B. प्रश्न 7 आहे, देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केलेला आहे. पहा देवी हा जो आजार आहे, देवी हा जो आजार आहे हा कोणत्या वर्षी संपुष्टात आला आहे, म्हणजे त्याचा जो नायनाट आहे किंवा तो नष्ट झालेला आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केलं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक E, तर 1977 हे जे वर्ष आहे, या वर्षी देवी जो रोग आहे हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO जाहीर केलं होतं. ऑप्शन क्रमांक E आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॅप्सॉन आणि सल्फोन ही जी औषधं आहेत ही खालीलपैकी कोणत्या रोगावरती वापरण्यात येणारी औषधं आहेत. या ठिकाणी आपल्याला 2 औषधं दिलं आहेत आणि हे जे प्रश्न आहे हा औषध निर्मिती, पहा औषध निर्माता किंवा निर्मिती या पदासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता. डॅप्सॉन आणि सल्फोन ही जी औषधं आहेत ही कोणत्या रोगावर वापरली जातात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, तर कुष्ठरोगावरती वापरण्यात येणारे हे 2 हे आहेत औषधं. पर्याय B आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, खाली दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. जसं मंदिर कसं असतं पहा प्राचीन, तर या प्राचीन या शब्दाला आपल्याला विरुद्ध अर्थाचा असणारा शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक C, तर प्राचीनला विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. आता यामध्ये आपले भरपूर विद्यार्थी म्हणतील की अर्वाचीन म्हणजे सुद्धा जुनं किंवा तर पर्याय क्रमांक C आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात किमान किती दिवस रोजगार पुरवण्यात येतो. पहा किमान म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की कमीत कमी म्हणजेच किमान. तर कशामध्ये, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात कमीत कमी किती दिवस रोजगार पुरवला जातो.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, तर कमीत कमी 100 दिवस. किती? 100 दिवस जो आहे हा रोजगार पुरवण्यात येतो. या ठिकाणी आपले काही विद्यार्थी सांगत होते की 180 दिवस. लक्षात ठेवायचं 180 दिवस नाही, 180 दिवस म्हणजे 6 महिने होतात मित्रांनो, लक्षात ठेवा. तर जी योजना आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तर यामध्ये कमीत कमी 100 दिवसांचा रोजगार जो आहे तो पुरवण्यात येतो. पर्याय ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खाली शब्द कोणी म्हणाले आहेत? या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलं आहे, भारतीय राष्ट्रवादी ही एक विशेष आहे किंवा विशेष घटना आहे, ती वकील, डॉक्टर आणि जमीनदार यांनी बनलेली आहे. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक वाक्य आहे, ते कोणी म्हटलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. वाक्य काय आहे? भारतीय राष्ट्रवादी ही एक विशेष घटना आहे आणि ती वकील, डॉक्टर आणि जमीनदार यांनी बनलेली आहे. हे विधान कोणाचं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी, तर महात्मा गांधी जे आहेत पहा, महात्मा गांधी यांचं ते विधान होतं. पर्याय क्रमांक डी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, राजाजी नॅशनल पार्क जो की व्याघ्र प्रकल्प आहे तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? यापूर्वी यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले होते पहा. राजाजी नॅशनल पार्क या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे? तर त्या ठिकाणी वाघ प्रसिद्ध आहे, त्यालाच व्याघ्र प्रकल्प म्हणतात. पहा, व्याघ्र प्रकल्प आहे राजाजी आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तर उत्तराखंड. पहा, उत्तराखंड या राज्यामध्ये आहे व्याघ्र प्रकल्प आणि त्याचं नाव आहे राजाजी नॅशनल पार्क. या ठिकाणी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SRPF साठी 2023ला जी झालेली आहे त्या ठिकाणी विचारला होता आणि हाच प्रश्न सेम प्रश्न 2018 मध्ये आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणी आंदोलन व उपोषण केले होते? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपल्या माहितीचा अधिकार कायदा लागू करायचा होता तर त्यापूर्वी किंवा तो लागू करण्यासाठी खालीलपैकी असं कोण आहे की त्यांनी आंदोलन आणि उपोषण केलेलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई, तर अण्णा हजारे हे जे आहेत अण्णा हजारे यांनी आंदोलन आणि उपोषण केलं होतं. कशासाठी केलं होतं? तर आपल्या राज्यामध्ये देखील माहिती अधिकार जो आहे तो कायदा लागू करण्यात यावा. अण्णा हजारे यावरती एक प्रश्न विचारला होता की ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांचं गाव कोणतं आहे? तर राळेगण सिद्धी. लक्षात ठेवा, राळेगण सिद्धी हे जे आहे हे अण्णा हजारे यांचं गाव आहे जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, दी फेट ऑफ बटरफ्लाईज हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी आपल्याला एक कादंबरी दिली आहे पहा, दी फेट ऑफ बटरफ्लाईज. फेट ऑफ बटरफ्लाईज हे जे आहे हे कोणाचं, म्हणजे हे जे आहे हे एक टायटल आहे आणि ही कादंबरी कोणाची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर नयनतारा सहगल. पहा, नयनतारा सहगल यांनी लिहिलेली कादंबरी आहे दी फेट ऑफ बटरफ्लाईज. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार सलग 6व्यांदा सर्वाधिक आनंदी देश खालीलपैकी कोणता ठरला आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला जी DMER एक्झाम जी झालेली आहे त्यामध्ये 2023चाच हा प्रश्न आहे. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो झालेला आहे जाहीर, तर त्यानुसार कितव्या सलग 6व्यांदा जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, जर फिनलँड देश आहे. पहा, फिनलँड हा जो देश आहे हा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून आहे आणि हा आतापर्यंत सलग 6 वेळा आनंदी देश ठरलेला आहे. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं होतं? पहा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 3 वर्षीय किंवा त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलं आहे. तर ते वर्ष कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, तर 1985. लक्षात ठेवा, 1985 हे जे वर्ष आहे हे आपल्या भारतामधील असं पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जे आहे ते 85ला सुरू केलं होतं किंवा एक प्रकारे जाहीर केलं होतं. पर्याय सी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, आरोग्य संबंधीचे आरोग्य सेवा संशोधन म्हणजेच हेल्थ सर्व्हिस रिसर्च ही जी संकल्पना आहे ती कोणत्या वर्षी पुढे आली होती? पुढे आली होती म्हणजेच पहा प्रकाशित किंवा समोर आली होती. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1981 1982 हे जे वर्ष आहे पहा 1981 1982
या वर्षामध्ये हेल्थ सर्व्हिस रिसर्च जी आहे ती सर्वांसमोर आलेली होती. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, वंचित राहणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल? पहा, वंचित राहणे. आणि मित्रांनो, जे काही IBPS आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की वाक्प्रचार देखील विचारले जातात. यामुळे आपण महत्त्वाचे जे वाक्प्रचार आहेत ते देखील पूर्णपणे घेतलेले आहेत. 300पेक्षा जास्त वाक्प्रचार घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर वंचित राहणे म्हणजे काय? एखादी गोष्ट न मिळणे किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, म्हणजेच पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल. एखादी गोष्ट न मिळणे त्याला म्हटलं जातं पहा वंचित राहणे. ऑप्शन क्रमांक डी उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठी वसाहत भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? पहा, हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठी असणारी वसाहत आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आढळली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, जे कालीबंगन आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला पहा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि हाच प्रश्न आपल्याला MTS एक्झाम 2022ला सुद्धा विचारण्यात आला होता. तर भारतामधील म्हणजेच हडप्पा संस्कृतीतील पण भारतामधील सर्वात मोठी वसाहत जी आहे ती कालीबंगन या ठिकाणी आढळलेली आहे. पर्याय ई आपले योग्य उत्तर आहे किंवा कालीबंगन ही सर्वात मोठी वसाहत होती. प्रश्न 20 आहे, मॅंगनीज व कच्चे लोखंड यांच्या खाणकामासाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे जे गाव आहे हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्गमध्ये आहे पहा रेडी हे गाव. आणि त्या ठिकाणी प्रसिद्ध काय आहे? तर मॅंगनीज आणि कच्चं लोखंड जे आहे ते खाणकामासाठी रेडी हे जे गाव आहे हे प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रात ते येतं सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, PM पोषण. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही योजना सर्वात महत्त्वाची आहे. PM पोषण ही जी योजना आहे ही कोणत्या मंत्रालयामार्फत राबवण्यात येते? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए, तर शिक्षण मंत्रालय आहे पहा. तर शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणारी किंवा राबवली जाणारी एक योजना आहे ती आहे PM पोषण. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये कधी सादर करण्यात आला होता? या ठिकाणी आपल्याला प्रॉपर डेट्स दिलेल्या आहेत पहा. तर स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कधी सादर केला? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर 26 नोव्हेंबर 1947. 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो संसदेमध्ये सादर करण्यात आला होता. पर्याय सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते लोकसंगीत लोकप्रिय आहे? या ठिकाणी पहा JK म्हणजेच जम्मू काश्मीरमधील एक आपल्याला लोकसंगीत विचारला आहे, त्या ठिकाणी कोणता आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, जे भाका. पहा भाखा हे जे एक लोकसंगीत आहे ते सर्वात जास्त लोकप्रिय आहे जम्मू काश्मीरमध्ये. ऑप्शन ए आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, भारतात साहित्य क्षेत्रातील दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार कशामध्ये? पहा, साहित्य क्षेत्रामधील दिला जाणारा सर्वात उच्च असणारा पुरस्कार कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी, ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा साहित्य क्षेत्रातील आपल्या भारतात सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार. भारतरत्न जो आहे तो आपल्या भारतातील एक नागरिकता असणाऱ्या लोकांना दिला जातो पहा भारतरत्न पुरस्कार. पर्याय बी आपलं उत्तर होईल. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक 25 आहे, कृष्णा खोरे प्रकल्प अंतर्गत मावळ तालुक्यातील मंगरुळ गावाजवळ कोणत्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात आणि हा प्रश्न SRPF मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी घेतला आहे कारण हा प्रश्न टोटल 13 वेळा विचारण्यात आलेला होता. पहा, कृष्णा खोरे प्रकल्प अंतर्गत कोणत्या तालुक्यात? तर मावळ या तालुक्यामधील कोणत्या गावाजवळ? मंगरुळ या गावाजवळ कोणत्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर चास कमान हा जो प्रकल्प आहे तो त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे किंवा त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. पर्याय सी आपलं योग्य उत्तर होईल.